नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। पुण्यातील नागरिकांना शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। टोरेसची मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम फंड प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मोहम्मद तौसिफ रियाजला पोलिसांनी पुण्याजवळून अटक केली आहे। त्यामुळे शेकडो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या या घोटाळ्यातील अनेक बाबी उघडकीस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली आहे। मोहम्मद तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टर हा या प्रकरणाला वाचा फोडणारा अर्थात व्हिसल ब्लोअर असल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता। शनिवारी रात्री रियाजला पुण्याजवळून अटक करण्यात आल्याच्या माहितीला आर्थिक गुन्हे शाखेने दुजोरा दिला आहे। रियाजला मुंबईत आणल्यानंतर रविवारी त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यानंतर त्याची 3 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। तर आता आपण पाहूयात काय आहे टोरेस घोटाळा प्रकरण। गेल्या महिन्याभरापासून मुंबईत टोरेस घोटाळा प्रकरण चर्चेत आले। मुंबईत नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील शोरूमच्या माध्यमातून टोरेस कंपनीने हजारो नागरिकांची फसवणूक केली आहे। आधी 4%, मग 6% आणि शेवटी 11% व्याज परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून लाखो कोट्यावधींची गुंतवणूक करून घेतली। त्यानंतर परताव्याची वेळ येताच अचानक कंपनीने सर्व शोरूम बंद झाल्याचं गुंतवणूकदारांच्या निदर्शनास आलं आणि हा सगळा प्रकार उघड झाला। आतापर्यंत आर्थिक गुन्हे तपास विभागाने 4 जणांना अटक केली आहे। त्यात हंड कंपनीची जनरल मॅनेजर आणि उझबेकिस्तानची नागरिक तानिया झॅसोतोवा उर्फ तझागुल करासानोवा सॅसातोवा, संचालक सर्वेश अशोक सुर्वे, स्टोअर इन्चार्ज व्हॅलेंटिना गणेश कुमार आणि संशयित हवाला ऑपरेटर अल्पशे खारा यांना अटक केली आहे। या व्यतिरिक्त आणखी 8 युक्रेन आणि तुर्कीचे नागरिक या प्रकरणात वॉन्टेड असून मुंबई पोलिसांना त्यांच्या विरोधात इंटरपोल नोटीस जारी करून घेण्यात आलं असं यश आलं आहे। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।